देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू निधी, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. आणि कमागणे नाही नाही देवा, आणि कमागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. विठ्ठल विठ्ठल निर्गुणा पार नाही तव गुणा, बसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वद्वितो कृपा करून, मी मूढमती दीन म्हणवणे किंवा भाकी तसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वय भानु जो भानु आराध्येला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरिभक्ती लागोनी तारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विद्यात्रीनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण एकनाथ. श्रीमंत शेखनाथ महाराजांचा अत्यंत सुप्रसिद्ध असा अभंग सेवेकरता निवडलेले आहे. आपल्या देवगाव खवणे या गावामध्ये जो एक आगळा वेगळा महोत्सव या ठिकाणी गेल्या 11 वर्षांपासून साजरा होतोय, त्याचं हे 12वं वर्ष आहे. आणि त्याच्यासाठी खरं तर हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. साधारणपणे वारकरी कीर्तनाची वेळ ही संध्याकाळची असते, आपल्या सर्वांना कल्पना आहे. परंतु हा कार्यक्रम सकाळी आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर हा कार्यक्रम सामान्यतः इतर कार्यक्रमांच्या पेक्षा अत्यंत आगळा वेगळा आहे. त्याचं कारणही तसं आहे की 11 गाव मिळून एक गणपती या ठिकाणी आपण सर्वजण बसवता. अतिशय कौतुकास्पद आहे, लक्षात ठेवा. आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहे, आपणही सर्वांनी पाहिलेलं असेल. गल्ली गल्लीमध्ये स्वतंत्र मंडळ असतात महाराज, गल्ली गल्लीत स्वतंत्र मंडळ. बरं, ही स्वतंत्र मंडळ का असतात माहितीये? कोणाला तरी अध्यक्ष व्हायचं असतं, कोणाला तरी उपाध्यक्ष व्हायचं असतं म्हणून, कोणाला तरी चमकोगिरी करायची असते म्हणून. स्पष्ट बोलतोय जरा. परंतु
एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, 11 गाव मिळून गेल्या अनेक वर्षांपासून एक गणपती बसवतायत, ही कौतुकास्पद गोष्ट आहेच आहे. पण याच बरोबरीनं मला 2 जणांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. पहिली गोष्ट, जे ह्या गोष्टीचे संकल्पक आहेत, की ज्यांच्या मनामध्ये हा विचार आला की आपण 11 जण गावांचे मिळून एकाच ठिकाणी अशा पद्धतीनं सुंदर पद्धतीनं गणपतीची स्थापना करावी, त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. मला कल्पना आहे याच्या पाठीमागे ही थोर परंपरा जी आनंद आखाड्याची चालत आलेली आहे, मग ज्याच्यामध्ये योगर्षी आपण म्हणू शकतो रामगिरी महाराज जी असतील किंवा सेवागिरीजी महाराज असतील, त्यांच्यानंतर भागवतगिरीजी महाराज असतील, आणि आता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ते आदरणीय श्री बालकगिरी महाराज जी असतील, या सर्वांच्या माध्यमातून हे अतूट अशी एक परंपरा 4 पिढ्यांची आपण म्हणू शकतो. कारण परमार्थामध्ये सुद्धा पिढ्यांना देखील महत्व आहे. इथे 4 पिढ्या भलेही गुरु शिष्यांच्या असतील, परंतु त्या गुरु आणि शिष्य ह्या नात्याने पिढ्यात समजल्या जातात. सर्वप्रथम तर मी ज्यांची संकल्पना आहे त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि दुसरा धन्यवाद त्यांना आहे की ज्यांनी या संकल्पाला अनुमोदन देऊन स्वतःचे गणपती या एकाच ठिकाणी बसवण्यासाठी पुढाकार घेतला. त्या दोघांना धन्यवाद आहेत. विठ्ठल विठ्ठल. हा आदर्श अख्ख्या भारतानं घेतला पाहिजे. खरं तर सार्वजनिक गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्राचा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही लोकमान्य टिळकांनी सुरू केली. लोकांचा असा गैरसमज आहे, लोकांना असं वाटतं की लोकमान्य टिळकांनी गणपती स्थापना सुरू केली. बरं का, आपली माणसं फार अज्ञानी आहेत. एखादी परंपरा कशी चालत आलेली आहे याचं भान राहत नाही आणि फक्त मागून चालत आली आहे म्हणून पुढे चालवत ठेवायची, अशी एक परंपरेची एक सवय लोकांना लागलेली आहे. पण एखादी परंपरा अंधपणे डोळे झाकून जर का आपण पाळत असू तर त्या परंपरेला आपण केव्हाही मान्यता देणं गरजेचं नाही, योग्य नाही. परंपरा ह्या प्रत्येक वेळी चांगल्याच असतात असं नाही आहे. चांगल्या आणि वाईटांचं ते मिश्रण असतं. पुढच्या पिढीनं त्या चांगल्या घेतल्या पाहिजेत आणि वाईटाचा त्याग केला पाहिजे. एक गुरुजी होते, वेदांताचा पाठ घ्यायचे. आता वेदांताचा पाठ म्हटल्याच्या नंतर परिस्थिती अशी असायची की एक ना एक शब्द महत्वाचा. एखादा शब्द जर का हुकून चुकून ऐकण्याचा चुकला तर पुढे जी काही वेदांताची प्रक्रिया आहे ती कळायची नाही. वेदांताचा कुठलाही पाठ हा निश्चितपणे लक्षपूर्वक ऐकणं अपेक्षित असतं. 5-50 विद्यार्थी बसलेले, गुरुजी उच्चासनावरती बसलेले आणि पाठ सुरू झाला. एक मांजराचं पिल्लू त्या मुलांच्या अंगावरून इकडून तिकडं जाऊ लागलं. विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होऊ लागलं. विद्यार्थी आपल्या अंगावर येऊ नये म्हणून अंग झटकू लागले. गुरुजींच्या लक्षात आलं हे मांजर त्रास देत आहे. त्याने एका विद्यार्थ्याला उठवलं, सांगितलं ओठ, मांजर त्या खांबाला बांधून टाक. विद्यार्थी उठला, आला, मांजरीला त्या खांबाला बांधून टाकलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच पद्धत, तिसऱ्या दिवशी सुद्धा तीच पद्धत. रोज गुरुजी सांगू लागले ओठ खांबाला बांध, ओठ ते मांजर खांबाला बांध. आता विद्यार्थी हुशार होते, चांगले होते. ते म्हटले गुरुजीने आपल्याला रोज सांगावं, हे मांजर रोज येत आहे, गुरुजीने आपल्याला रोज सांगावं की ओठ आणि ह्या खांबाला मांजर बांध. त्यापेक्षा आपण काय करू, गुरुजी येण्याच्या आत मांजर जे ते खांबाला बांधत जाऊ. झालं. विद्यार्थी गुरुजी येण्याच्या आतमध्ये त्या मांजराला बांधते झाले, त्या खांबाला बांधून टाकलं. झालं. गुरुजींनी विचार केला, मांजर दिसत नाही. बाजूला बघितलं, अच्छा मांजर खांबाला बांधलाय, चला आता पाठ सुरू करू. पाठ सुरू करण्याची भूमिका काय आहे, मांजर सारखं मध्ये मध्ये येतं, त्याचा विक्षेप विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून मांजर कशाला बांधायचं तर खांबाला बांधायचं. गुरुजींनी यावं, बघा हा मांजर खांबाला बांधलीये, आता पाठ सुरू करू. रोज यावं, मांजर खांबाला बांधलीये, पाठ सुरू करू. झालं. गुरुजींची रोजची ही क्रिया सुरू झाली. कालांतरानं गुरुजी निवर्तले. त्यांच्या जागेवर दुसरे गुरुजी आले. त्यांनी सुद्धा तीच पद्धत चालू ठेवली. आलं की विद्यार्थी आपले मांजर बांधून ठेवायचे.
झालं, मांजर बांधले खांबाला, आता पाठ सुरू करू, मांजर बांधले, हां चला आता पाठ सुरू करू. अशा पद्धतीने ही प्रक्रिया आता सुरू झाली. आता काय झालं, आता मांजर मेलं. लक्षात घ्या, आता काय झालं, आता मांजर मेलं. गुरुजी आले आणि त्यांनी खांबाकडे बघितलं. खांबाकडे बघितल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं खांबाला मांजर बांधलेलं नाही. गुरुजींनी सांगितलं आधी खांबाला मांजर बांधा. विद्यार्थी म्हटले कशासाठी? गुरुजींनी सांगितलं खांबाला मांजर बांधली आहे की नाही हे बघितल्याशिवाय पाठ सुरू करायचा नसतो. याला अंध परंपरा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. लक्षात घ्या, परंपरा आहे, पण ती कशासाठी निर्माण झाली हे जोपर्यंत आपण मुळामध्ये जाऊन पाहत नाहीत तोपर्यंत तिची संकल्पना काय, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, याची भूमिका काय आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ती क्रिया आपण करायची की नाही हे ठरवणं औचित्याचं ठरणार नाही. मांजर मध्ये मध्ये येत होतं, ते येऊ नये म्हणून खांबाला बांधत होतो, पण खांबाला मांजर बांधल्यानंतरच पाठ सुरू होतो असं अपभ्रष्ट रूप त्याचं समोर आलं त्या क्रियेचं. आणि ही परंपरा सुरू झाली. आता ही जी परंपरा आहे ही कोणत्याही दृष्टीनं योग्य परंपरा ठरत नाही. मला सांगायचं आहे की एखादी गोष्ट चालत आलेली आहे तिच्या पाठीमागची भूमिका काय ही आपण लक्षात घेतली पाहिजे. आधी तर लोकांना असं वाटायचं, हल्ली अजून सुद्धा लोकांना असं वाटतं की लोकमान्य टिळकांनी समाजामध्ये गणपती स्थापनेची सुरुवात केली आणि मग लोकांना बाहेर जाणं जमत नाही म्हणून आपापल्या घरात सुरुवात केली. मी आणि बऱ्याच जणांशी चर्चा केली, लोकांना असं वाटतं. पण हा आपला कुलधर्म कुराचार आहे. ज्या पद्धतीनं आपण नवरात्रोत्सव साजरा करतो, ज्या पद्धतीनं आपण दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करतो, ज्या पद्धतीनं आपण आपला कुलधर्म कुलाचार करतो, त्या कुलधर्म कुलाचारामध्ये गणपतीची स्थापना ही प्रत्येकाचं आद्य कर्तव्य. प्रत्येक कुटुंबामध्ये गणपती असणं अपेक्षित आहे. मग लोकमान्य टिळकांनी काय केलं, जो घराघरामध्ये बसलेला गणपती आहे त्यांच्या लक्षात आलं की एकमेकांच्या घरामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेण्याची पद्धत त्यांना चांगली वाटली. मग ही एकता कुठेतरी दिसावी आणि यासाठी म्हणून लोकमान्य टिळकांनी एका ठिकाणी कसब्याला पुण्यामध्ये गणपतीची स्थापना केली. तोच पहिला सार्वजनिक गणपती, म्हणून मानाचा पहिला गणपती असं त्याला म्हणण्यात येतं. याच्या पाठीमागची भूमिका जर आपण बघितली तर घराघरामध्ये स्वतंत्रतेनं जो गणपती आहे तो तर प्रत्येक जण बसवतोच आहे, त्याला टिळकांनी नाकारलं नाही. पण आपला हिंदू धर्म, सनातन वैदिक हिंदू धर्म एका छत्राखाली यावा याच्यासाठी कुठेतरी अशा प्रकारचं एकत्रीकरण म्हणा हे होणं गरजेचं आहे, हा विचार त्यांनी केला. हा विचार करत असताना असे कोणते गोष्टी आहेत की ज्या गोष्टीच्या एका छत्राखाली समाज येऊ शकतो हा विचार त्यांनी केला. आणि दोन गोष्टी समोर आल्या. पुण्यामध्ये गणपतीच्या संबंधानं मोठी श्रद्धा लोकांमध्ये आहे, त्यामुळे गणपती उत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधानं लोकांच्या मनामध्ये असलेला निरतिशय श्रद्धाभाव, या दोन, एक देव आणि एक महापुरुष, या दोघांचंही सार्वजनिकरित्या त्यांची जयंती म्हणा, त्यांचा उत्सव म्हणा, अशा पद्धतीचा विचार हा त्या ठिकाणी केला आणि त्यांनी सुरुवात केली. भूमिका काय आहे? सर्व समाज एक छत्राखाली यावा. आता काय झालं, त्यांनी सार्वजनिक सुरू केला म्हणून मी पण सार्वजनिक करायला सुरुवात केली. झालं, मग मी केला म्हणून त्यांनी केली, त्यांनी केला म्हणून त्यांनी केली. एकमेकांचं बघून हे सार्वजनिक गणेशोत्सव त्या भागापुरते वाढले. आता काय झालं, आता त्याच्यामध्ये अहमहमिका सुरू झाली. कोणाचा गणपती मोठा, कोणाचं डेकोरेशन चांगलं, कोणाकडे लोक जास्त येतात, कोणाचा गणपती मोठा. झालं, याच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. लोकांची स्पर्धा सुरू झाली. त्याचा 10 फुटी आपला 12 फुटी होऊन जाऊ द्या. या भूमिकेसाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला नव्हता, ही आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. समाजाचं एकत्रीकरण व्हावं ही उदार भूमिका त्याच्या पाठीमागे असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. सांगू का, वेगळं होण्याची भूमिका ही माणसाची सहज आहे. सख्खे भाऊ एकत्र राहत नाहीत महाराज, सख्खे भाऊ एकत्र राहत नाहीत. मला कौतुक का करावं असं वाटतं ह्या उपक्रमाचं. सख्खे भाऊ जर असतील तर घरातल्या घरात 2 गणपती बसले जातात. सार्वजनिक तर फार दूरची गोष्ट आहे. मग सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सुद्धा गल्लोगल्ली जे गणपती आहेत त्यांचा आदर्श बघा. याच्यामध्ये हिशोबामध्ये घोटाळा, एकमेकांवरती अविश्वास,
आणि यामुळे भांडण आणि भांडणामुळे स्वतंत्र. मी असे गणपती बसलेत की रस्ता असेल, उजव्या हाताला एक गणपती आणि डाव्या हाताला एक गणपती, झालं. त्याच्यात वाटण्या, इकडच्या भागाची वर्गणी यांनी घ्यायची, इकडच्या भागातली यांनी घ्यायची. याच्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झालेला नव्हता, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सार्वजनिक गणेशोत्सव हिंदू धर्माच्या लोकांनी एकत्रित यावं, एक व्यासपीठ त्याच्या संबंधानं निर्माण व्हावं, याच्यासाठी झालेला होता. परंतु आम्ही याला फाटा दिला. परंतु मला विशेष असं वाटतं की कुठलाही लढा जो आहे, भारताच्या संबंधानं कोणताही लढा हा सर्वप्रथम महाराष्ट्रानं उभारलेला आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याची भूमिका ही सर्वप्रथम मराठवाड्यानं घेतलेली आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भारताचं स्वातंत्र्य मिळावं, भारताला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी गांधीजी सर्वप्रथम पुढे आले नाहीत, हे लक्षात घ्या. आपल्या महाराष्ट्रातले लोकमान्य टिळक पुढे आले आणि त्या टिळकांना गांधीजींनी गुरु मानलं, लक्षात ठेवा. लोकमान्य टिळकांना गांधीजींनी गुरु मानलं आणि जेव्हा लोकमान्य टिळक आपल्यातून गेले तेव्हा स्वातंत्र्याचे उद्गाते म्हणून गांधीजी पुढे आलेले आहेत. प्रांतवाद आपल्याला करायचा नाही, भाषावाद आपल्याला करायचा नाही, पण मी आपल्याला सांगतो ह्या भूमिकेवरती मला यायचं आहे. गुजरातने हा लढा लढला, गांधीजी गुजरातचे होते असा विचार करू नका. गांधीजींना प्रेरणा ही आपल्या महाराष्ट्रातल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या कडून प्राप्त झालेली आहे. म्हणजे देशाच्या साठी जर एकंदरीत विचार केला तर आपला महाराष्ट्र कायम अग्रेसर आहे. आणि समाजाला उपदेश आणि सन्मार्गाला लावण्याच्या भूमिकेचा जर आपण विचार केला तर इतरत्र महाराष्ट्रातल्या अनेक भागांपेक्षा सर्वप्रथम पुढाकार जर कोणी घेतला असेल तर तो आपल्या मराठवाड्यानं घेतलेला आहे. ही सगळीच्या सगळी संत मंडळी आपल्या मराठवाड्यात आहेत, लक्षात ठेवा. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं स्थान हे आपले पैठण मराठवाड्यातलं आहे. नरसी नामदेव मराठवाडा, आपेगाव जिथे ज्ञानोबारायदी चारी भावंडांचा जन्म झाला मराठवाडा, समर्थ रामदास स्वामी मराठवाडा. आपला मराठवाडा जो आहे हा अखंड महाराष्ट्राला यथार्थतेनं उपदेश करण्याचा उद्गाता आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या ठिकाणी शूटिंग सुद्धा चालू आहे, मी या माध्यमातून हजारो लोकांना आणि अनेक जी मंडळ आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपले सर्वांचे हेवे दावे बाजूला ठेवा आणि देवगाव खवणेचा हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा की जेणेकरून आपला हिंदू समाज हा पुन्हा एका छत्राखाली आल्याशिवाय राहणार नाही. हिंदू मध्ये फूट पाडण्याच्या दृष्टीनं काही पक्ष सुद्धा पुढाकार घेत आहेत. हिंदू धर्म, बाकीच्या धर्माचा विचार करा. कधीही जेव्हा धर्म आणि पक्ष समोर येतो तेव्हा कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही धर्माचा माणूस आधी स्वतःच्या धर्माला महत्व देतो. माझा धर्म मला काय सांगतोय, माझ्या धर्मासाठी मी काय केलं पाहिजे, ही भूमिका सर्वप्रथम आपण वठवली पाहिजे आणि त्याच्यानंतर पक्ष असला पाहिजे. परंतु पक्षाच्या भूमिकेतून एखादी जर का गोष्ट करायला गेली, बघा कोणत्याही पक्षाचा आम्हाला विरोध नाही, सगळेच पक्ष आमचे आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे कीर्तनकार असेल, समाज प्रबोधनकार असेल, संत परंपरा असेल, याच्यासाठी कोणताच पक्ष आपला नाही आणि कोणताच पक्ष परका नाही. पण मला ही भूमिका आपल्या समोर मांडायची आहे. जेव्हा असा प्रसंग निर्माण होईल की धर्माची एक बाजू आहे, ती एक आपल्याला गोष्ट करायला सांगतेय आणि पक्ष एक बाजू आपल्याला करायला सांगतोय, तर आपण सर्वप्रथम धर्माचा विचार केला पाहिजे. कारण स्वतःच्या धर्माचं चिंतन आणि त्याच्याप्रमाणे वर्तन करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि हीच भूमिका आमचं शास्त्र, आमचे धर्म, आमचे संत आम्हाला वेळोवेळी देत आलेले आहेत. आणि त्यामुळे 11 गाव आणि एक गणपती, 11 गाव 111 गणपती आपण पाहू शकतो, पण इथं 11 गावांचा मिळून एक गणपती आहे, हे खरोखर कौतुकास्पद आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सुद्धा आम्ही असा विचार करायचो की गल्लीतला एक गणपती आहे. बरं का, विचार भावना काय असते, स्वतंत्र गणपती स्थापनेची भावना काय असते, लक्षात घ्या. आम्हाला असं वाटायचं की आमच्या गल्लीमध्ये गणपती आहे. अगदी बालवयापासून ही भावना निर्माण होते, लक्षात घ्या. याच्यासाठी काय करावं लागेल याचंही मी बद्दल आपल्याला सांगेन. आम्हाला वाटायचं गल्लीमध्ये गणपती आहे, पण आपल्याला काहीच भाव नाही त्याच्यात, नाही का. कोणीच आपल्याला विचारत नाही, कोणी आपल्याला आरतीला बोलवत नाही. बरं, मग आम्ही काय केलं, आमचे मित्र म्हणून आमच्या घराच्या जवळ गणपती स्थापन केला. अर्थात नंतर हे 2-2, 3-3 वर्गण्या, या सगळ्या गोष्टी लोकांना त्रासदायक ठरू लागल्या. आमच्या मित्रांनी आम्ही सगळी माघार घेतली. आता भूमिका बघा, बालवयापासून
स्वतंत्र होण्याची भूमिका ही मनामध्ये निर्माण का होतीये याचं चिंतन करा. कारण सर्वसमावेशकता त्याच्यामध्ये नाही. मोठी माणसं आपलं आपलं करत बसतात. बरं, एखादा आता आमच्यासारख्याचं धकून गेला असतं, समजा तो गणपती उत्सव वाढत गेला असता, गल्लीतल्या गल्लीत 2 झाले, आम्ही मोठे झालो, मग आम्ही विचार करणार इतक्या वर्षांपासून आम्ही गणपतीची स्थापना करतोय, मग काय करायचं, आम्ही का बंद करावा. याच्यामध्येच आपला धर्म वाया गेलाय. लक्षात ठेवा, लोक वाया चालले आहेत. आपण हा विचार केला पाहिजे की सर्वजण एका छत्राखाली हिंदू धर्मियांनी यावं. याच्यासाठी एक गाव, मोठ्या शहरामध्ये सुद्धा ही गोष्ट शक्य आहे. परंतु पुन्हा एकदा सांगतो की आपल्या मराठवाड्यानं हा संपूर्ण भारतालाच दिलेला संदेश आहे आणि त्यामुळे आपल्या देवगावचा आदर्श लोकांनी समोर ठेवावा आणि एक अशा पद्धतीनं एक गाव एक गणपती तरी निदान करावा. भलेही आपल्याला 11 गाव 15 गाव होणार नाही, मी आपल्याला शाश्वती देतो. 4-5 वर्ष झालेत महाराज, 1 गाव 11 गाव 1 गणपतीची. मी आपल्याला सांगतो अशा पद्धतीचे कार्यक्रम जसे जसे पुढे वर्ष होत राहतील तसे तसे 25 गावाचा 1 गणपती हा आपल्या देवगाव मध्ये उभारल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की कीर्तन संपायच्या वेळी सुरू झालेलं आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मला या ठिकाणी येण्यासाठी उशीर झाला, तरी देखील मी प्रयत्न असा केला की जास्तीत जास्त बोलण्याचा वेळ मला मिळावा, म्हणून बोलण्याचा वेग सुद्धा थोडासा मी वाढवलेला आहे आणि अभंग सुद्धा फार थोडक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी नाथ महाराजांचा हा अभंग आहे. खरं हा अभंग मागणीपर आहे. या मागणीच्या माध्यमातून नाथ महाराजांनी आपल्या जीवनाला वळण लागावं, परमार्थाच्या मार्गावरती आपण सरळ सरळ अग्रेसर व्हावं, याच्यासाठी देवाला काय मागावं याचा आदर्श समोर ठेवलेला आहे. माणसाचं जीवन एका ध्येयाच्या दिशेने प्रवाहित झालेलं असतं. नदी प्रवाहित झालेली असते. समुद्राच्या प्राप्तीनंतर तिची इति कर्तव्यता पूर्ण होत असते. माणसाचं जीवन ज्याप्रमाणे ध्येयाच्या दिशेने प्रवाहित झालेलं आहे, परमात्म्याच्या प्राप्तीनंतर त्याची इति कर्तव्यता पूर्ण होते. म्हणजे जीवन ज्याच्यासाठी मिळालेलं आहे ती गोष्ट ही त्या ठिकाणी साध्य होत असते. देव प्राप्त होणं ही साधी गोष्ट नाही. देव प्राप्त होणं म्हणजे देवाचं अपरोक्ष साक्षात्कार होणं. देवाचा अपरोक्ष साक्षात्कार होणं म्हणजे परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होणं. परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होणं म्हणजे आनंद प्राप्त होणं. म्हणजे आनंद, ज्ञान, परमात्मा, अपरोक्षानुभूती हे सगळे समानार्थी शब्द आहेत. जीवनामध्ये आपल्याला ह्या गोष्टी प्राप्त करायच्या म्हटल्याच्या नंतर या गोष्टी प्राप्त करत असताना आपण संत महात्मे काय सांगतात याचा विचार निश्चितपणे केला पाहिजे. किंबहुना संत महात्म्यांनी सांगितलेल्या मार्गावरती जेव्हा आपण जातो तेव्हाच आपण परमात्म्यापर्यंत पोचू शकतो. त्यामुळे परमात्म्याची प्राप्ती ही साधी गोष्ट नाही, ही गोष्ट पहिले आपण लक्षात घ्या. परमात्म्याची प्राप्ती करायची म्हणजे परमात्म्याचे अपरोक्ष ज्ञान प्राप्त करायचं. ते बंद केलं तरी चालेल, ते बंद केलं तरी चालेल. हे चालू आहे ना तानपुरा, तानपुरा बंद केला तरी चालेल. परमात्म्याची प्राप्ती करायची म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करायची. हे ज्ञान प्राप्त करणं इतकं सोपं आहे का मला सांगा? आधी विवेक असावा लागतो, मग वैराग्याची प्राप्ती, मग समाधी षटसंपत्ती आणि मग मुमुक्षुता. या 4 गोष्टी प्राप्त झाल्यानंतर सद्गुरू आपल्याला भेटतात आणि आपल्याला परमात्म्याची अनुभूती घेऊन देत असतात. हे विवेक प्राप्त होणं सोपं आहे का? विवेक म्हणजे काय? सत्यासत्याचं ज्ञान, योग्य काय आहे अयोग्य काय आहे हे कळणं, याला विवेक म्हणतात. बरोबर. वैराग्य कशाला म्हणतात? त्यागाला वैराग्य म्हणतात का? इतकी सोपी व्याख्या वैराग्याची नाही. वेदांत शास्त्रामध्ये व्याख्या अशी आलेली आहे, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. सूक्ष्मता बघा व्याख्येची. व्याख्या कशी असावी? निर्दुष्ट असावी. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पंक्चर नसावं, एरर नसावं. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाला वैराग्य नाही, भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. कारण त्याग सोपा आहे, त्यागाची इच्छा सोपी नाही. काही माणसं त्यागी दिसतात
पण अंतःकरणामधून मात्र त्यांनी त्याग केलेला नसतो. आणि म्हणून आपण जर बघितलं तर हे विवेक प्राप्त झाल्यानंतर वैराग्याची प्राप्ती महत्वाची आहे. म्हणून भांडण झाल्यानंतर नवऱ्यानं किंवा बायकोनं घर सोडून जाणं याला वैराग्य म्हणता येणार नाही. याला वैताग म्हणा बरं का, याला वैताग म्हणा, याला वैराग्य नाही म्हणता येणार. कारण पैसे संपले की पुन्हा घरी. वैराग्य म्हणजे काय? संत महात्म्यांच्याकडे बघा. तुकोबाराय सांगतात जोवरी रे तोवरी वैराग्याच्या गोष्टी. तुकोबाराय सांगतात जोपर्यंत माझी भेट होत नाही तोपर्यंत लोकांनी म्हणावं की मी वैराग्यशाली आहे, पण एकदा मी समोर आलो तर माझ्या समोर कोणाचंही वैराग्य नाही. त्यामुळे संत महात्म्यांचं वैराग्य हे खरं वैराग्य आहे. याच्यानंतर शमाधी षट संपत्ती आहे. शम, दम, तितिक्षा, उपरम, समाधान आणि श्रद्धा या 6 गोष्टी शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत. खूप आपल्याला त्याच्यावरती निवांत बोलता येणं शक्य आहे, पण माझ्या मूळ विषयावरती मला यायचं आहे. त्यामुळे ह्या 6 गोष्टी प्राप्त झाल्या की आता मनाची अवस्था अशी होती की मला परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे, अर्थात मला परमात्म्याचं अप्रोक्ष ज्ञान झालं पाहिजे. मग ही जी भावना आहे या भावनेला मुमुक्षुता असं म्हणतात. मग एकदा एखादा साधक मुमुक्ष अवस्थेपर्यंत पोचला, संत सद्गुरू येतात जर त्याचं भाग्य असेल आणि त्याला उपदेश करतात, किंवा या भावनेनंतर सद्गुरूंच्या भेटीची ओढ त्याला निर्माण व्हावी आणि ओढ निर्माण झाल्याच्या नंतर सद्गुरूंची प्राप्ती व्हावी. मग हे सद्गुरू काय करतात तर त्याला परमात्म्याचं अप्रोक्ष ज्ञान देतात. ज्ञान देतात म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करतात. एवढी सगळी क्रिया, एवढं सगळं करण्यापेक्षा संतांच्या शरणागतीमध्ये जायचं आणि परमात्म्यापर्यंत पोचायचं ही क्रिया सोपी आहे. मग संत महात्मे काय करतात? संत महात्मे आपल्याला नामस्मरणाच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत पोचवतात. हे सोपं आहे, हे बोलायला सोपं आहे की संतांच्या शरणागतीमध्ये जायचं. संत भेटतील का? भेटले तर वेळ देतील का? वेळ दिला तर बोलतील का? बोलले तर उपदेश करतील का? या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. ज्ञान प्राप्त करणं अर्थात भगवंताची प्राप्ती करणं हे किती दुर्गम आहे किंवा दुर्लभ आहे ही गोष्ट मला सांगायची. आणि त्या योगानं संत महात्म्यांना मात्र परमात्म्याची सहज प्राप्ती होताना आपण पाहतो. आणि म्हणून संत महात्मे देवाच्या दर्शनाला जेव्हा जातात तेव्हा देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर फक्त भगवंताचं रूप निहाळायचं, त्याच्याकडे बघायचं, त्याच्या चरणापाशी मिठी द्यायची, त्याच्या पायावरती डोकं टेकवायचं, हीच भूमिका आपण त्यांची संतांची पाहतो. पण कधी कधी असं होतं की देव सुद्धा संत महात्म्यांच्या भेटीनं आतुर झालेला असतो. कधीतरी माझा भक्त येईल आणि मला भेटेल ही भावना त्याच्यासाठी असते. आणि मग तो काय करतो? संत महात्म्यांची तो वाट पाहतो. वाट पाहे उभा, वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उता वेळ. तो परमात्मा वाट पाहत असतो. उभारो निभा ह्या सकळा आश्वासन. या रे 18 वर्ण पंढरीसी, सर्वजण पंढरीमध्ये या, कारण मी तुमची वाट पाहत आहे. मग कोणाची वाट पाहतो? तुमची वाट पाहतो. म्हणजे तो पांडुरंग परमात्मा कोणाची वाट पाहतो?
तर संत महात्म्यांची वाट पाहत असतो. आता संत महात्म्यांची वाट पाहिल्यानंतर संत महात्मे जेव्हा येतात त्याला निरतिशय आनंद होतो आणि आनंदाच्या भरामध्ये तो स्वतःचं देव पण विसरून जातो. हा मी देव आहे आणि हा भक्त आहे ही भावना विसरून जाते आणि तो परमात्मा आपल्या भक्ताला कडकडून मिठी देतो. संतांना भेटण्याच्यासाठी आलिंगन देण्यासाठी तो परमात्मा उतावीळ झालेला असतो, तातडी करत असतो, लवकर या म्हणतो. आणि जेव्हा संत महात्मे येतात तेव्हा संत महात्म्यांना सांगतो काहीतरी तुम्ही मागा, काहीतरी मागा. अशा पद्धतीने आपण जर पुराण इतिहासाचा विचार केला तर देवानी आपल्या भक्तांना काहीतरी मागा म्हणल्याचे अनेक प्रसंग आलेले आहेत. कुंती मातेला भगवान श्रीकृष्णानं विचारलं, आता त्यांनी सांगितलं आता कौरव पांडवांचं युद्ध संपलेलं आहे, पांडव जिंकलेले आहेत, आता मला निघायचं आहे, पण आत्या तुला काही मागायचं असेल तर तू मला माग. तेव्हा कुंती मातेनं सांगितलं देवा मला काही नको. बरं का, एक गोष्ट लक्षात ठेवा, देव जेव्हा संतांना विचारतो, देव जेव्हा आपल्या भक्तांना विचारतो काय हवंय, तेव्हा भक्तांचं पहिलं उत्तर असतं मला काहीच नको, तुझ्या कृपेनं माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. कुंती मातेने हेच उत्तर दिलं, देवा काही देऊ नकोस म्हणले मला. भगवंतानं सांगितलं पण मला तुला काहीतरी द्यायचं आहे. असं म्हटल्याच्या नंतर कुंती मातेने सांगितलं ठीक आहे, तुला जर का मला काहीतरी द्यायचंच असेल ना तर मला दुःख दे. आश्चर्य वाटलं देवाला, सगळं जग मला सुख मागताय आणि कुंती माता दुःख मागतीय. असं का मागतीयस, तुला बोलायचं तुझं चुकलंय का तुला खरोखर दुःख हवंय? तिनं सांगितलं मला माहितीये मी जे बोलतीये याच्यावरती माझा विश्वास आहे आणि मी जे मागितले तेच मला दे देवा, मला दुःख दे. कशासाठी दुःख दे? कुंती मातेनं सांगितलं जेव्हा सुख असतं ना तेव्हा तुझी आठवण कधी येत नाही, पण दुःख आलं की तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही, तुझी आठवण नित्य यावी म्हणून दुःख दे. विठ्ठल विठ्ठल. प्रल्हादाला भगवंतानं नरसिंहानं विचारलं, त्याचं पोट फाडून टाकलं त्याच्या वडिलांचं, हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, त्याला विदारलं. सगळेजण घाबरले, कोणीही त्याच्या जवळ यायला तयार नाही. परंतु ज्याचं चित्त स्थिर असतं, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. ज्याचं चित्त शुद्ध असतं ना त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. खूप उदाहरणं देण्यासारखे आहेत. सगळेजण घाबरली. भक्त प्रल्हाद शांत चित्तानं मुखाकडे बघत राहिला परमात्म्याच्या. आणि नरसिंह भगवंतानं प्रल्हादाला आपल्या मांडीवरती बसवलं आणि डोक्यावरून हात फिरवू लागला. कौतुकानं हात फिरू लागला आणि भक्त प्रल्हादाला भगवंतानं सांगितलं तू काहीतरी मला माग. भक्त प्रल्हादानं उत्तर दिलं देवा मला काहीच नको, तुझ्या कृपेने सगळं आहे माझ्याकडे. तरी सुद्धा देव जेव्हा वारंवार आग्रह करू लागला तेव्हा भक्त प्रल्हादानं एकच मागणं मागितलं. त्यांनी सांगितलं देवा कोणालाही काहीही मागण्याची इच्छा निर्माण होऊ देऊ नको, हेच मला दे. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे मागणं जे आहे हे अनेक वर्षानुवर्षापासून चालत आलेलं आहे. माणसाची वृत्तीच हात पुढं करण्याची आहे. कोणाच्या समोर तरी व्यवहारामध्ये आपल्याला हात पुढं करावा लागतो, ही आपल्याला बाब मान्य करावीच लागेल. ज्याच्याकडे आहे त्यांनी द्यावं आणि ज्याला गरज आहे त्यांनी मागावं, ही भूमिका व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला सापडते. पण हल्ली ज्याच्याकडे आहे तो देखील मागताना आपण पाहतो. त्यामुळे देणारा सुद्धा याला द्यायचं की नाही हा विचार करत असतो. म्हणून देण्या घेण्याची ही भूमिका स्वतंत्र आहे. परंतु देवाच्या संबंधानं जर आपण विचार केला, हे बघा ज्याला गरज आहे मी आपल्याला सांगितलं त्यांनी मागावं आणि जो देण्यामध्ये सक्षम आहे त्यांनी काय करावं, त्यांनी द्यावं. पण माणसाला कळत नाही, आपल्या समोर कोण आहे, आपण कोणाला मागतोय हे माणसाला कळत नाही. काय मागितलं पाहिजे कळत नाही. एकाला राजा प्रसन्न झाला, त्यांनी सांगितलं तुला काय मागायचं ते माग, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. हातामध्ये तंबाखू होती, म्हटलं चुना मिळालं तर बरं होईल. अरे राजा प्रसन्न झालाय, काहीतरी चांगलं माग. परंतु राजा प्रसन्न होऊन देखील तंबाखूला चुना मागत असेल तर त्याच्यासारखा मूर्खत्व आहे. मागणं मागत असताना हुशारीचं असावं, लक्षात ठेवा. एक आंधळा म्हातारा ज्याला काही कुटुंब वगैरे नाही, मरायला टेकलेला, दरिद्री, कुरूप, त्याचं काय अदृष्ट असेल माहिती नाही, त्याला देव प्रसन्न झाला.
कोणाला झाला? म्हाताऱ्याला. इकडं लक्ष द्या. म्हाताऱ्याला देव प्रसन्न झाला, मरायला टेकलेला, कुरूप, दोन्ही डोळ्यांनी अंध, कुटुंब नाही, लग्न झालेलं नाही, काही नाही. जा. देवानं सांगितलं तू आजपर्यंत जी माझी भक्ती केलेली आहेस त्याचा मोबदला म्हणून तू एक मागणं मागू शकतोस. आता त्या म्हाताऱ्याच्या जागेवर जर आपण असलो असतो, काय मागितलं असतं मला सांगा? काय मागितलं असतं? कोणीतरी म्हटलं असतं मला संपत्ती दे. अरे पण संपत्ती घेऊन करायचं काय? संपत्ती काय आहे हेच तुला दिसत नाही तर त्याचा उपभोग कसा करणार? बर, कोणीतरी म्हणलं असतं की मला अजून 100 वर्ष जगू दे. दारिद्र्यामध्ये, आंधळेपणामध्ये आणखी 100 वर्ष किंवा आणखी अनेक वर्ष जगून करायचं काय? कोणीतरी म्हणेल मला डोळे दे. काय करायचे ते डोळे घेऊन? हे आसार संसार बघून, अरे देव प्रसन्न झाला, त्या देवाला बघितलं, तो देव जाणवला, बस जीवनाची कर्तव्यता पूर्ण झाली. काय करायचं सामान्य जग बघून? तुमच्या आमच्यासारखा सामान्य बुद्धीचा माणूस असं काहीतरी मागता झाला असता, जर एकच मागणं मागायचंय तर. पण इथे हा माणूस मात्र मोठा हुशार होता. देवा एकच मागणं? हो ठीक आहे म्हणले. माझ्या नातवाच्या डोक्यावरती राजमुकुट असलेला मला बघू दे म्हणले, बाकी काही नको. लक्षात आलं का तुम्हाला त्यांनी काय काय मागितलं? माझ्या नातवाच्या डोक्यावर राजमुकुट असलेला मला बघू दे, याच्यात त्यांनी काय काय मागितलं? आता नातू होण्यासाठी मुलगा व्हावा लागेल, मुलगा होण्यासाठी लग्न व्हावं लागेल, लग्न झालं तरी उपयोग नाही म्हातारपणामध्ये. म्हणजे पहिलं मागणं मला तरुण कर, दुसरं मागणं मला बायको मिळू दे, तिसरं मागणं म्हणजे मला मुलगा होऊ दे, चौथं मागणं म्हणजे त्याला बायको मिळू दे, पाचवं मागणं म्हणजे त्याला मुलगा होऊ दे, सहावं मागणं म्हणजे तो मुलगा मोठा होऊ दे, म्हणजे एवढं मला जगू दे. हा, त्याच्यानंतर नातवाच्या डोक्यावर राजमुकुट म्हणजे त्याला राजा होऊ दे, म्हणजे श्रीमंती आयतीच आली आणि ते मला बघू दे. याला म्हणतात हुशारीचं मागणं. विठ्ठल विठ्ठल. पण देवाच्या समोर गेल्याच्या नंतर माणसांना कळतच नाही काय मागावं. ठीक आहे, मागण्याच्या तर दूर गोष्टी आहेत, तिथून आपल्याला काहीतरी परमात्म्याकडून प्राप्त व्हावं ही गोष्ट फार सामान्य आहे, लक्षात ठेवा. पण परमात्म्याकडून जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर पहिली अट अशी आहे की परमात्म्याला काहीतरी दिलं पाहिजे. हा, घेशी तेव्हा देशी ऐसा असे उदार. तो परमात्मा उदार आहे, तो तू उदाराचा राणा, असं त्याचं वर्णन सर्व संतांनी केलेलं आहे. तरी देखील तो उदार कसा आहे? तो देतो, अनंत पटीनं देतो, आधी घेतो. म्हणून शास्त्रकारांनी आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. रिक्तपाणीर्न पश्चेत देव राज्ञो गुरुहू. रिकाम्या हातानं 3 माणसांकडे कधी जायचं नाही, लक्षात ठेवा. राजाकडे जाताना रिकाम्या हातानं माणसानं कधी जायचं नाही, गुरुकडे जाताना रिकाम्या हातानं माणसाने कधी जायचं नाही, आणि देवाकडे जाताना रिकाम्या हातानं माणसाने कधी जायचं नाही. तुम्ही म्हणाला तर राजेशाही संपली, मग आता काय, मग फक्त दोघांकडे जायचं नाही. हल्लीचे अधिकार पदावरती असलेले जे मंत्रीगण आहेत हे त्या भागातले राजे आहेत समजा, त्यामुळे त्यांच्याकडे जात असताना कधी रिकाम्या हातानं जायचं नाही. काही ना काहीतरी त्यांना उपहार घेऊन जाणं गरजेचं आहे. सद्गुरूंना उपहार द्यावा, काहीतरी त्यांच्या समोर ठेवावं. बर, राजाला घेऊन जायचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की आपलं होणारं काम न होऊ देणं हे त्यांच्या हातात असतं. असं त्यांनी करू नये म्हणून त्यांना काहीतरी देऊन खुश करायचं, म्हणून राजांना काहीतरी द्यायचं. बर, सद्गुरूंना का द्यायचं? मी कोण आहे याची जाणीव त्यांनी करून दिली, ती कृतज्ञता अंतःकरणामध्ये बाळगून त्यांना काहीतरी द्यायचं. बरं, देवाला काहीतरी द्यायचं का? कारण त्यांनी आम्हाला या नरदेहाला पाठवलेला आहे, त्याचे अनंत उपकार आमच्यावरती आहेत. आम्ही कृतज्ञ न राहता आम्ही त्याच्या संबंधानं कृतज्ञता बाळगली पाहिजे. मग अशा पद्धतीची ही कृतज्ञता बाळगल्याच्या नंतर काही ना काहीतरी, बरं का, आता काय अर्पण करायचं हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, काय अर्पण करायचं? ज्याच्या जवळ जे आहे त्यानं ते अर्पण करणं अपेक्षित आहे. लोक काय करतात, देवाकडे गेल्याच्या नंतर कोणीतरी सोन्याचे दागिने अर्पण करतात, कोणी चांदीचे दागिने भांडे अर्पण करतात, कोणी पैसा अर्पण करतं. या सगळ्या बाबतीमध्ये भगवंताला काही स्वारस्य नाही, लक्षात ठेवा. तुम्ही काय अर्पण करता यापेक्षा तुम्ही कसं अर्पण करता, देव याला महत्व देत असतो. तुम्ही मोठमोठ्या गोष्टी दान करत असाल, उपयोग नाही. छोटीशी गोष्ट पण श्रद्धेनं जर का दान करत असाल तर परमात्मा त्याच्याकडे कुतूहलानं पाहत असतो. भगवंतानं सांगितलंय,
तुमच्याकडे काही नाहीये? बर, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपरतमश्नामी प्रयतात्मनः. पान असेल, फूल असेल, काय सांगितलंय? पत्रम पुष्पम फलम, फळ असेल ते वहा, ते नसेल पाणी आहे, पाणी वहा. तोयम म्हणजे पाणी. मला मोठ्या श्रद्धेनं जर आपण ते दिलं असेल तर मी सुद्धा आनंदानं ते प्राशन करतो. भगवंताच्या लक्षात आलं माणसं फार विचित्र आहेत. ते म्हणतील आमच्याकडे पाणी पण नाही, मग काय द्यायचं? भगवंतानं त्याची ही योजना करून ठेवली. यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत तपस्यस्य कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतानं ही 2 श्लोक महत्वाची सांगून ठेवलेली आहेत. त्यांनी असं सांगितलं, तुमच्याकडे देण्यासाठी काही वस्तू स्वरूपामध्ये नसेल, काही हरकत नाही. यत करोषि, जे काही करशील मला अर्पण कर. यद अश्नासी, जे काही खाशील मला अर्पण कर. यज्जुहोषि, ज्याचंही कशाचं हवन करशील मला अर्पण कर. यद ददासी, ज्याचंही कशाचं दान करशील ते मला अर्पण कर. यत तपस्यसी कौन्तेय, हे अर्जुना, ज्याचीही कशाची तू तपश्चर्या करशील तत्कुरुष्व मदर्पणम, ते तू मला अर्पण करून टाक. अशा पद्धतीचा तो परमात्मा आहे. तो आपल्याला अनंत पटीनं देतो, मात्र आधी काहीतरी घेतो. उदाहरण बघा, सुदामा ब्राह्मण. काय सुदामा ब्राह्मण? दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोन्याचा दिधला. गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे, गोष्ट सांगणार नाही. त्या सुदामा नावाच्या ब्राह्मणानं मुठभर पोहे घेऊन परमात्म्याकडे जाणं केलं. तो पोह्याचा चुरा देतो याच्याकडे परमात्म्यानं पाहिलं नाही. शुद्ध भाव देखुनिया, काय केलं? गाव सोन्याचा निधला, सोन्याचं गाव प्रदान करून टाकलं. भाव शुद्ध बघितला. काय झालं? शिशुपालाला मारण्यासाठी, शिशुपालाचे 100 अपराध जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत मी त्याला मारणार नाही, अशी ग्वाही भगवंतानं त्यांच्या आत्याला दिलेली असल्यामुळे 100 अपराध होईपर्यंत भर सभेमध्ये तो त्या ठिकाणी येऊन भगवान श्रीकृष्णाला नाही नाही ते बोलू लागला. 100 अपराध झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, शिशुपाल आता बस, आता याच्यावर तू जर एक शब्द जर का बोलशील, माझा अपमान करशील तर तुझा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. याच्यावरही एक वाक्य त्यांनी बोलल्याच्या नंतर भगवंतानं आपलं सुदर्शन चक्र त्याच्याकडे फेकलं आणि शिशुपाल मेला. आता काय झालं? ते चक्र जेव्हा परमात्म्याच्या हातामध्ये पुन्हा आलं तेव्हा हातामध्ये ते आल्याच्या नंतर भगवंताच्या बोटातून रक्त येऊ लागलं. रक्त येऊ लागल्यानंतर अर्थात पांडवांच्या सभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आता काय करायचं? सुभद्रा, जी भगवान श्रीकृष्णाची सख्खी बहीण आहे, ती शोधू लागली एखादा कपडा फाटका तुटका, एखादं काही मिळतंय का बोटाला बांधायला. द्रौपदीनं क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा शालू फाडला आणि त्याचा तुकडा पटकन भगवंताच्या हाताला बांधला, बोटाला बांधला. आता काय झालं? भगवंतानं सांगितलं, द्रौपदी, हे तुझं माझ्यावरती ऋण आहे. एक बोटभर कपडा तू मला दिलायस, पण आता माझ्यावरती मी तुझा ऋणी झालोय. एक ना एक दिवस हे ऋण मला तुझं फेडावं लागेल. अशा पद्धतीचं वाक्य भगवंतानं द्रौपदीला सांगितलं. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, वस्त्रहरणी वस्त्र कैशी झाली माऊली. वस्त्रहरणाच्या वेळी परमात्म्यानं वस्त्रावतार धारण केला. कपडा किती घेतला? बोटभर कपडा घेतला. पण त्याची परतफेड म्हणून दुःशासनाला थकवा यावा तरी सुद्धा कपडे संपू नये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परमात्म्यानं वस्त्र त्या द्रौपदीला पुरवले. किती उदाहरणं द्यायचे. पांडव वनवासामध्ये होते, दुर्वास ऋषी आले, सांगितलं आम्ही 1000 ऋषी आहेत आणि आम्हाला तुमच्याकडे जेवायचं. पांडवांना स्वतःलाच खायला काही नाही, ऋषीमुनींना कसं काय मिळेल? परमात्मा तिथे जेवायला बसलेला द्वारकेमध्ये जेवायला घास घेणार तेवढ्या द्रौपदीनं धावा केला. कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी. देवा तू आमचा कैवारी आहेस, ये आणि माझी मदत कर. भगवंत घास ठेवून त्या ठिकाणी प्रगट झाला. विचारलं, कशासाठी मला बोलवलंस? तिने सांगितलं, एक काम आहे तुझ्याकडे. भगवंतांनी सांगितलं, बरं ठीक आहे, काम नंतर सांग, आधी मला पटकन जेवायला वाढ. म्हणले, फार भूक लागली, हातचा घास ठेवून आलोय. द्रौपदीने डोक्याला हात लावला. दुर्वास ऋषींना खायला एक घास नाही, ते द्यावा म्हणून तुला बोलवले, तू जेवायला मागतोयस. आश्चर्य वाटलं. भगवंतानं सांगितलं, काळजी करू नकोस, काही तुकडा जरी असला तरी दे, माझं पोट भरेल. भांडी कुंडी सगळी बघितली, एकाही भांड्यामध्ये भाकरीचे चतकोर तुकडा नाही. काय करावं? कुठेतरी एका भांड्याला ते भाजीचं पान लागलेलं. भगवंतानं ते भाजीचं पान खाल्लं.
परमात्मा विश्वंभर आहे, त्यानं खाल्ल्यानंतर समाधान झालं. अर्थात हजारो ऋषीमुनी जे दुर्वास ऋषींबरोबर आले होते, स्नानाला जे गेले होते, त्यांना तिथंच असं वाटलं आपलं तर पोट भरल्यासारखं वाटतंय. आपण तर पांडवांना जेवायला करायला सांगितलंय, आता तर आपल्याला भूक नाही. परमात्म्याचं पोट भरलं की जगाचं पोट भरणार आहे. आणि त्यामुळे परमात्म्यानं या हजारो ऋषीमुनींना मिळेल, तृप्त होतील एवढं भोजन परमात्म्यानं प्रदान केलं. काय? एक भाजीचं पान खाल्लं. त्यामुळे तेव्हापासून एक प्रथा ही चालत आलेली आहे. महिला वर्गाने कायम लक्षात ठेवावं, न जाणो परमात्मा कुणाच्या रूपामध्ये येईल सांगता येत नाही. आपल्याकडे प्रथा परंपरा आहे की देवाच्या नावानं एक घास तरी, एक तुकडा तरी आपण ठेवतो. घरामध्ये जर असं नसेल, एकच पोळी आहे आणि ती खाऊन टाकायची, काही शिल्लक असं करायचं नाही. एवढासा तुकडा का होईना घर म्हणून ठेवणं अपेक्षित, ती परंपरा तेव्हापासून चालत आलेली आहे. खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, मला अभंगावर यायलाच आपली वेळ संपली की काय असं झालेलं आहे. तरी देखील आपल्याला महत्वाचा गाभा कळावा यासाठी मी आपल्याला बोलतोय. म्हणजे परमात्मा काय आहे, आधी काहीतरी घेतो मग अनंत पटीनं देतो. नाथ महाराजांना देण्यामध्ये प्रवृत्त झालेला परमात्मा असं काय नाथ महाराजांच्याकडून त्यांनी घेतलेलं आहे की ज्याच्या मोबदला म्हणून तो काहीतरी द्यायला तयार झालाय. तर एकनाथ महाराजांच्याकडनं त्यांनी भक्ती घेतलेली आहे. नाथ महाराजांनी भगवंताच्या चरणापाशी भक्ती अर्पण केल्याच्यामुळे त्याचा मोबदला म्हणून काय झालेलं आहे, परमात्मा काहीतरी देण्यासाठी इच्छुक झालाय. नाथ महाराज दर्शनासाठी आले आणि भगवंतानं सांगितलं, नाथ महाराज अहो काहीतरी मागा. तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं, देवा तुझ्या कृपेनं माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, मला कशाचीही अपेक्षा नाही, कशाचीही इच्छा नाही. तरी सुद्धा देव वारंवार जेव्हा म्हणू लागला काहीतरी मागा, काहीतरी मागा, तेव्हा नाथ महाराजांनी मागितलं अभंगाच्या पहिल्या चरणात, लागो तुझे चरणी देवा माझे मन, 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 लाग तुझे चरणी देवा माझे मन, लाग तुझे चरणी देवा माझे मन, लाग तुझे चरणी. चरणी संसार व्यसनी पडून येते. नाथ महाराजांनी सांगितलं, देवा तुला काहीतरी द्यायचंच असेल तर तू मला हे दे, माझं मन तुझ्या चरणापाशी लागून राहू दे. सर्वप्रथम मनाला चरणापाशी लागून राहू देण्याचं कारण असं आहे की जे काही आपण सुख किंवा दुःख भोगत असतो त्याचं कारण मन असतं. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोहो. मनच आपल्याला बंधामध्ये अडकवत असतं किंवा मनच आपल्याला मोक्षाप्रत पोचवत असतं. म्हणून परमार्थ करत असताना किंवा काही वेळेला व्यवहार करत असताना सुद्धा मन आपल्या ताब्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग हे मन ताब्यामध्ये आल्यानंतर पुढच्या गोष्टी सगळ्या सुखकर होऊ शकतात. म्हणून पहिलं मागणं नाथ महाराजांनी मागितलं, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये, संसाराच्या व्यसनामध्ये मला पडू देऊ नकोस. मग काय करू दे, नामस्मरण घडो, संत समागम वाउगाची भ्रम नको देवा, माझ्या मुखातनं सतत नामस्मरण घडू दे, संत समागमामध्ये नामस्मरण घडू दे, वाउगाची भ्रम नको देवा, इतर कोणत्याही भ्रमामध्ये मला अडकवून देऊ नकोस.
माझ्या पायानं काय घडू दे, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. माझ्या मुखानं अखंड परमात्म्याचं नाम आणि माझे चरण काय चांगल्या ठिकाणीच जाण्यासाठी पडावेत, अशा पद्धतीचा विचार नाथ महाराजांनी सांगितला. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. दुसरं काही मला मागायचं नाही. या ठिकाणी नाथ महाराजांनी जे देवाला मागितलेलं आहे ते वैयक्तिक फायद्यासाठी मागितलेलं नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नाथ महाराजांनी जे काही मागितलं ते समाज हितासाठीच मागितलं. नाथ महाराजांनी जे काही स्वतःला मागितलंय असं आपण जाणू शकतो किंवा जाणून घेतो, ते स्वतःला मागितलेलं जरी असेल तरी ते परमार्थाच्या साठीचं किंवा परमार्थाला पूरक असंच मागितलेलं आहे. म्हणून काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो असे म्हणणारे संत महात्मे, देवाकडे काहीतरी मागताना प्रश्न पडतो की हे दुटप्पी धोरण संत महात्मे का बरं अवलंबत असतील. एकीकडे म्हणायचं भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे, कुणाच्या तरी समोर हात जोडण्यापेक्षा हात पसरण्यापेक्षा मेलेलं बरं एकीकडे म्हणायचं, आणि दुसरीकडे मागणीपर शेकडो अभंग रचायचे. काय अर्थ काढायचा? याला इंग्रजीमध्ये हिपोक्रसी असं म्हणतात बरं का. दुटप्पीपणा आहे. एकीकडे असं बोलायचं, दुसरीकडे तसं बोलायचं. पण तसं नाही. इंग्रजीमध्येच सांगायचं झालं तर वेगळ्या वेगळ्या कॉन्टॅक्ट्समध्ये बोलण्यात आलेल्या त्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे देवाला मागत असताना संत महात्म्यांची जी भूमिका आहे ही परमार्थासाठी पोषक असणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात. इथे जर यदा कदाचित तुम्हाला देवाची प्राप्ती झालीच तर काय देवाला मागावं हा प्रश्न तुम्हाला पडू नये याच्यासाठी संत महात्मे मागणी परअभंग लिहितात. आणि ज्या मागण्या केलेल्या असतात त्या संसाराच्या नसतात, त्या फक्त परमार्थाच्या असतात. तुकोबारायांनी एका ठिकाणी सांगितलंय, नका मजपाशी वधू प्रपंचाचे विषयी, माझ्याकडे प्रपंचाच्या विषयी काही बोलण्यासाठी येऊ नका. माझ्याकडे जर का तुम्हाला माझ्याकडून काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर मला परमार्थाच्या गोष्टी मागा, मी तुम्हाला देईन. पण संसाराच्या गप्पा माझ्याकडे मारण्यासाठी कोणीही येऊ नका. ही संतांची भूमिका जर आपण बघितली तर संतांचं श्रेष्ठपण आपल्याला कळेल की त्यांच्या जीवनामध्ये पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग अशी अवस्था होते. किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता, अशा पद्धतीनं संत महात्म्यांची भूमिका असते. आणि म्हणून संत महात्मे जरी मागताना दिसत असले तरी ते वैयक्तिक स्वार्थासाठी मागत नसतात. आणि जरी मला दे असा शब्द वापरला असला तरी मला दे हा त्यांचा भाव सार्वत्रिक आहे. कारण वासुदेव सर्वमिती, तो परमात्मा चराचरामध्ये आहे. त्यामुळे माझ्यासाठी मागितलं म्हणजे चराचरासाठीच मागितलं असा त्याचा अर्थ आहे. आणि जरी मागितलं तरी मागणं हे परमार्थाचं आहे, संसाराचं काही मागितलेलं नाही. म्हणून नाथ महाराज देवाला सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू ने दे विठोबा रखुमाई. आमच्या संस्थांच्या वतीनं बराच वेळ झालेला आहे. देवगाव खवणे या गावामध्ये 11 गाव एक गणपती अभिनव संकल्पना राबवण्यात आली. त्याबद्दल सर्वांना, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आपलं गाव हे जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि जालना जिल्ह्याचं आणि माझं एक फार जुनं आणि अतिशय जवळचं नातं असं आहे की आपल्या जालना जिल्ह्यातलं जे अंबड गाव आहे
ओंकारेश्वर संन्यास आश्रमाच्या माध्यमातून हा सगळा उपक्रम राबवण्यात येतो आहे आणि आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी योग्य वेळी सहकार्य या संस्थानला करतच आलेला आहात. पुढेही आपण सर्वजण सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो. मी आपल्याला सांगत होतो की माझा घनिष्ठ संबंध आपल्या जिल्ह्यातल्या एका गावाशी आहे, तो म्हणजे अंबडशी. अंबड हे माझं आजोळ आहे आणि आपल्याला कदाचित त्यातल्या त्यात गायन क्षेत्रातल्या आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना नाव माहिती असेल, गायनाचार्य पंडित गोविंदरावजी जळगावकर. गोविंदरावजी जळगावकरांच्या मोठ्या मुलीचा मी मुलगा, असा माझा संबंध. माझा जन्म हा तुमच्या जिल्ह्यातला आहे, अंबड गावामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे मला इथे आल्यानंतर मी काही दुसरीकडे आलो असं मला महाराज वाटतच नाही, तर मी आपल्याच गावात आलो, माझ्या जन्मभूमीत आलो आहे. हा आनंद मला या ठिकाणी झालेला आहे. निश्चितपणे मला अभंगाला जास्त न्याय देता आला नाही याची मला जाणीव आहे, परंतु तरी देखील आता पुढे पंक्ती आहेत, पुढे आणखीही कार्यक्रम आहेत. त्यामुळे आपल्या आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये बाधा न होता मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक सूचना द्यायची ती अशी आहे की यंदाचं वर्ष शांतीप्रभू श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं 425वं वर्ष आहे. एकनाथ महाराजांना येणाऱ्या एकनाथ षष्ठीला 425 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याचबरोबरीनं ग्रंथ कौस्तुभश्री एकनाथी भागवत नाथ महाराजांचा तो ग्रंथ की वारकरी संप्रदायामध्ये त्याला सर्वोच्च असं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्या ग्रंथ कौस्तुभश्री एकनाथी भागवताची जयंती येणाऱ्या कार्तिकी पौर्णिमेला आहे आणि या दोन्हीचं संयुक्त विद्यमानं आपण एक कार्यक्रम श्री क्षेत्र पैठणला 20 ते 27 नोव्हेंबर या कालखंडामध्ये आपण साजरा करत आहोत. तर त्यामध्ये हजारोंच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत. एकनाथी भागवताचं पारायण त्यानिमित्तानं होणार आहे आणि जी मंडळी पारायणाला बसणार आहेत त्यांना ग्रंथ हा सप्रेम भेट दिला जाणार आहेच नाथ भागवताचा. त्याचबरोबर नोंदणीकृत जी मंडळी आहेत जे 8 दिवस पारायण करतात त्यांच्या राहण्याची आणि निवासाची व्यवस्थाही आपण करणार आहोत. आणि हा असा भव्य दिव्य कार्यक्रम, आणि आपण या सोहळ्यामध्ये एक माझ्या आजोळची मंडळी म्हणून आपण सर्वांना मी आमंत्रित करतो. आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी जरूर यावं. 8 दिवस जमत असतील 8 दिवस या, 1 दिवस जमत असेल 1 दिवस या, पण असा सोहळा हा पुन्हा होणार नाही. आपल्या डोळ्यासमोर नाथ महाराजांचे दोन्हीही महत्त्वाच्या गोष्टी या एका वर्षात आल्याचं एक योग आपल्याकडे आलेला आहे आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. 20 ते 27 नोव्हेंबर या कालखंडामध्ये आपण जरूर यावं अशी प्रार्थना. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, गणपती बाप्पांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो. आणि एक वार संतांचं भजन होऊ द्या आणि संतांचं भजन करतो. त्यानंतर पुढील सूचना देण्यात येतील. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, सर्वांनी भजन भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, ज्यांचा मला फोन आला होता त्यांचंही नाव इथे घेणं मला गरजेचं वाटतं. माऊली महाराज मुडेकर यांनी या कार्यक्रमाच्यासाठी आयोजकांच्या वतीनं मला फोन केला होता आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. खरोखरच योगीराज महाराजांनी आपल्याला